जय श्री राम दोस्तों, ये कौन सा वड़ा पाव है? शशि वड़ा पाव पनवेल, 50 साल पुराना। अरे किधर है? अभी हम जा रहे हैं रायगढ़, मुंह में कुछ फंस गया। देखो गले में कुछ अटक गया। और गाइस गुड इवनिंग। अभी हम जा रहे हैं रायगढ़, जो कि यहाँ से कितने किलोमीटर है? यहाँ से कुछ पनवेल से 135 किलोमीटर है। और ये बाहर का नज़ारा है। अभी बारिश चालू हो गई है और बारिश के मज़े लेते हुए अभी हम पहुँच रहे हैं। तो गाइस अभी हम आ गए रायगढ़ फोर्ट पे और जस्ट हम अभी यहाँ पे पहुँचे हैं और नाश्ता वगैरह किया है। और अभी हम यहाँ से चढ़ाई चालू की है, बस 2 मिनट ही हुए और अच्छी खासी थकावट हो गई है अभी से ही। और ये बंदा, आप बताओ पहुँच सकते हैं या नहीं, कमेंट सेक्शन में ज़रूर बताना। और ये सतीश है, देख लो आप इस बंदे को गौर से देख लो। अभी इसका स्टैमिना हाई लेवल पे है, पर आधे रास्ते तक पहुंचने के बाद पता नहीं क्या होगा। और हमारे आकाश भाई है, उनका तो स्टैमिना ओवरलोडेड है। और देख सकते हो प्राइस आप यहाँ पे, तो बहुत ही खूबसूरत नज़ारा है यहाँ का। ये छोटे छोटे शॉप्स भी है यहाँ पे, टी शर्ट्स वगैरह भी है अच्छे खासे, आप ले सकते हो, खरीद सकते हो। पार्किंग यहीं पे है और ऊपर भी है पार्किंग। तो चलो आगे चलते हैं। तो गाइस ये देख लो, यहाँ से ट्रेकिंग का स्टार्ट होता है और हम लोग सब यहाँ से जा रहे हैं, अभी ट्रेक कर रहे हैं। ठीक है ना? ते आपण सबटायटल देऊ ना खालती मराठीमध्ये। हाँ, ये देख लो, यहाँ से अभी हमने स्टार्ट किया है फर्स्ट स्टेज से। और यहाँ से अभी कितना ऊपर है ये तो मुझे नहीं पता, मैं बहुत पहले 8 साल पहले जाके आया हूँ। कुछ 10,000 अराउंड स्टेप्स है। और थोडं आपण मराठी बोलत जाऊया आणि सगळ्यांच्या डिमांडवर आपण मराठी ब्लॉग शूट करूया, बरोबर ना? चेअरअप तर द्या सगळ्यांनी एकदा। आणि थोडं शूट करत आपण वरती जाऊया। बस फक्त दम नाही लागला पाहिजे बोलताना, आणि बोलताना जरा जास्त दम लागतो कारण वरती ऑक्सिजन लेवल कमी असतं, म्हणून आतापासूनच दम लागायला लागलाय। चला पुढे बघूया। हे बघू शकता गाईज मित्रांनो, हे कितीही सुंदर नजारे आहेत हे तुम्ही बघू शकता। हे तुम्हाला वरपर्यंत सगळं असंच भेटेल। हे बघा सगळे कसे हळूहळू वरती येत आहेत। गाइस ये बादल देख लो, एक ही जगह जमा हो गया है। ये गाइस हमारा फर्स्ट स्टॉप है और पीछे का नज़ारा आप देख लो। अभी
हम थोड़ा ही दूर आए हैं, ज़्यादा से ज़्यादा 100 स्टेप्स आए होंगे और हम सच में बहुत थक गए हैं। और अभी ये देखो यहाँ जाना है, ये झाड़ के पीछे है, दिखा रहा हूँ मैं आपको। ये देखो बीच में रेलिंग्स वगैरह देखो, आपको पब्लिक वहाँ पे दिख जाएंगे। चलो चलते हैं धीरे धीरे, थोडा थोडा करते, हळूहळू चालूया, लवकरच पोहोचूया। सो गाइस देखो आडेल होई जरा संदीप, चल आपण पुढे चलू, हे चल हळूहळू चल। तू मग तिकडे गेली। तो गाइस ये सेकंड स्टॉप था, सेकंड स्टॉप में भी ज़्यादा नहीं बैठे, 1 मिनट से ऊपर नहीं बैठे, क्योंकि ज़्यादा बैठेंगे तो फिर और लेट हो जाएगा और ऊपर पहुंचने में ज़्यादा लेट हो जाएगा, तो फिर शाम हो जाएगी, तो फिर ज़्यादा घूमने भी नहीं मिलेगा। ऊपर भी बहुत कुछ है देखने लायक, तो मी बघतो तुम्हाला पण दाखवतो। तो हां तोवर तुम्ही हे एन्जॉय करा। सो गाईज बघा मित्रांनो, आपण एक दरवाजापाशी पोचलेलो आहे, बुरुज दरवाजा। बुरुज आहे, बुरुज. माहिती ना कुठला दरवाजा? हां, तर इथे आपण पोचलेलो आहे। आता इथून पुढे आपण पुढे जाऊया चालत, आम्ही बघतोय आणि तुम्ही हे बघा। बघितलं? चला आता पुढे या। तर मित्रांनो, आपण खूप छान जागेवर पोचलो आहे। इकडे पुढे एक दरवाजा आहे आणि हे वाहतं पाणी आहे बघा, हे वरतून येत आहे पाणी आणि आम्ही खूप थकलेलो आहे। आणि काय तू माझा फोटो काढतोय? काढ ना, ते तर माझ्या मम्मीला माहिती आहे। चला बघूया मित्रांनो, और ये खूबसूरत दरवाजा बघा किती छान आहे। हे शिवाजी महाराजांच्या काळाचा दरवाजा आहे आणि हे बघा एक मिनिट बा, एकच मिनिट, एकच मिनिट, एक मिनिट, एक मिनिट। सो गाईज आम्ही आता इकडे आलेलो आहे, हा महा दरवाजा आहे, आम्ही आतमध्ये आलेलो आहे। इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरवरून हे बघा हे तिकीट्स आहेत, 25 रुपीज पर पर्सन आहे।
तर आम्ही चौघं आहेत, आम्ही चौघांनी 4 तिकीट घेतलेले आहेत आणि आता इथून आम्ही चाललो आहे पुढे. तर चला. तर गाईज बघा, आम्ही हा महादरवाजा आहे, इथून आम्ही वरती आलेलो आहे आणि हे तुम्ही बघू शकता. और ये क्या ही नज़ारा है गाइस, देखो कितना ही खूबसूरत नज़ारा है आणि हे खूपच सुंदर आहे गाइस. बघा मित्रांनो, तर मित्रांनो आम्ही बस आता पोचायला आलोय. हे आमचं 4th स्टॉप होतं. तिकडे आम्ही लिंबू सरबत वगैरे पिलेलं आहे, पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि हा नजारा तुम्ही बघा. आणि हे पब्लिक आहे बघा. मी बघितलं, विचार केला, तुम्हाला पण दाखवतो. आणि हे तुम्ही बघाच, हे टकमक टोक बघा. लोक पोचली तिकडे, आमच्याने हे एवढं पार होत नाहीये. आणि हा एक जोक होता. आता बस आम्ही पोचतच आहे आणि हे तुम्ही बघाच, एवढे सुंदर नजारे शहरात तुम्हाला बघायला मिळणार नाही, म्हणून आम्ही इकडे बघायला आलोय. आणि हे इथे काहीतरी माहिती आहे, ते तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ स्टॉप करून. आणि हे वरच्या पायथ्या अजून, वाव काहीच. हे बघा मित्रांनो, टकमक टोक. या टकमक टोकावरनं ये बोल, समोर ये ना. टकमक टोक आहे ना. हा, या टकमक टोकावर जे कोणी शिक्षा करायची त्यांना टाकून द्यायचे. वाव, बरोबर आहे ना. जे कोणी गुन्हा करायचे, अरे जे कोणी गुन्हा करायचे, गुन्हा. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर या गोष्टीवर नक्की एक लाईक करा. आणि मित्रांनो बघा, हे काय सुंदर नजारा आहे बघा. हे त्या टायमाला खूप सुंदर होतं, आता सगळं विस्कटलेलं आहे. वाव, सिरियसली गाईज, हे खूप सुंदर आहे बघा. आणि आत्ताचा वेळ मी तुम्हाला सांगतो किती वाजलेत, हे मला दिसत नाही आहे. 10:23 झालेली आहे मित्रांनो. आणि आम्ही 8:45 वाजता स्टार्ट केलं होतं आणि आतापर्यंत आम्ही फक्त 80% ट्रेक पूर्ण केलेला आहे. सो चला पुढे जाऊया. माझे मित्र गेले पुढे, धावत पुढे पोचूया. चल थोडं धावत जाऊया, कारण लवकर पोचूया. आणि हे बघा, हा टकमक टोक. आणि हे तळाव बघा गाईज, हे तळाव तुम्ही बघा. आणि त्याबद्दल दिलेली माहिती आहे तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे वाचू शकता.
और ये क्या ही सुंदर नजारा आहे, मस्त छान. इकडे एवढ्या वरती हत्ती यायचे बघा. तर मित्रांनो आपण पोचलो आहे. हे आई भवानीचं मंदिराकडे पोचलोय आणि बॅटरी डाऊन आहे. जगदंब मोबाईलची जगदंब अर्धा आहे, आमची 80% डाऊन आहे. मोबाईलची फुल्ली 60%. फुल्ली चार्ज. आता की आम्ही दर्शन घेतलेलं आहे. हळूहळू चार्ज होत आहे आणि आता 10% आहे. 10% अजून फिरायचं आहे. आणि हा किल्ला आहे, हे त्या काळाचं बांधकाम रचलेलं आहे. फोटो कशाला काढतो? तर ते आता आम्ही बघतोय आणि तुम्हालाही दाखवतोय. आणि हे दर्शन घ्या तुम्ही आई भवानीचं. आणि कमेंट करा दर्शन झालं का नाही, चांगलं व्यवस्थित. चला पुढे फिरूया, पलटण पुढे. तर मित्रांनो हे बघा आम्ही पोचलेलो आहे. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि हे त्या टायमाचं बाजार आहे. ते मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवेन. आणि वाव, हे फील एवढं सुंदर आहे का तुम्ही हे इथं काय बोलतात त्याला, प्रत्यक्षात येऊन तुम्ही फील करा. हे खूप सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. तुम्ही येऊन बघा, भेट घ्या, फिरा, मजा मस्ती करा, पण रिस्क घेऊ नका कोणत्याही गोष्टीवर. हे बघा, हे असे ठिकाण खूप रिस्की असतात, पण तुम्ही प्लीज अशा ठिकाणी येऊन रिस्क घेऊ नका. आणि चला आता बाकीचं मी तुम्हाला नाही दाखवत, तुम्हाला दिसलं असेल तर तुम्ही स्वतः समजून जा. काही लोक आहेत. आणि ये देखो गाइस, यहाँ का नज़ारा और फुल पावर चार्ज और मज़ा ही आ गया गाइस. देखो आप दर्शन कर लो, हम तो कर ही रहे, साथ में आप भी कर लो. ये लाइन लगती है यहाँ पे और ये काफ़ी लाइन है, देखते हैं. चलो तर मित्रांनो आपण पोचलो आहे त्यावर. हे बघा मुख्य द्वार आहे. हे खूप सुंदर आहे. मी किल्ल्यावर पोचलो आहे. हे बघा तुम्ही, तिथून आम्ही चाललो आतमध्ये. तिथून जाणार आता आम्ही आतमध्ये. सो चला आपण आतमध्ये फिरून येऊया, बघूया आतमध्ये काय काय आहे त्या काळाचं. आणि हे इथले नजारे आहेत.
तर मित्रांनो हे बघा, हे आहे त्या टायमाचं बाजार, ज्याला होळी बाजार असं म्हणतात. हे त्या टायमाला असे दुकानं होते, शॉप्स त्या टायमाचे. हे इथे गाईड त्यांना समजवत आहे आणि आम्ही हे असंच बघत बघत पुढे जात आहे. तर हे तुम्ही बघा त्या टायमाचं बांधकाम वगैरे किती सुंदर आहे. काही काही क्षणी तर असं झालेलं आहे, हे सगळं बघून आम्हाला घुसबम्स आलेले आहेत काही गोष्टी ऐकून. तर तुम्हाला मी हे सजेस्ट करेल की तुम्ही पण या, बघा. 25 रुपये तिकीट आहे, काही जास्त नाही आहे, तेवढं योगदान आपण दिलं पाहिजे. त्याच पैशाने तेवढं किल्ल्याची राखण होईल. त्या काळातल्या काही ज्या जागा आहेत, गड किल्ले आहेत, त्यांची रक्षाही होईल आणि संवर्धनही होईल. तर या फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, फिरा. आम्ही बघतोय, तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा. हे इथे फेडरेशन प्लांट लावलेला आहे, छान काहीतरी चांगलं केलेलं आहे. बघा हे खूप मोठं बाजार आहे आणि त्या काळात इथे एवढ्या वरती बाजार असताना हे घोड्यावर माणसं शॉपिंग करायला घोड्यावर यायचे, खरेदी करायला त्या काळी. चला पुढे बघूया. सो गाइस, अभी हम नीचे उतर रहे हैं. अभी हमारा कंप्लीट हो गया, जो हमने 2 बजे उतरना स्टार्ट किया है. अभी देखते हैं नीचे उतरते उतरते कितना टाइम होता है. आधे से ज़्यादा उतर गए. देखो ये टकमक टोक है, देखो जूम करके दिखा रहा हूँ. हाँ, ये इतना हमने कवर कर दिया उतरते उतरते पूरा. ये दरवाज़ा है, ये दरवाज़ा है, और यहाँ से हमने इतना उतर के इतना कवर किया है. और अभी हम जा रहे हैं इतना नीचे. तो चलो चलते हैं नीचे. क्या भैया, क्या हाल है? हाँ, प्लीज सबस्क्राईब. हे बघ, काय हाल आहे तुझे, सांग जरा. तुझे स्क्रू ढिल्ले झालेत का गाइस? ये इसके वाटी में स्क्रू है जो कि ढीले हो गए हैं. अभी ते कुठेही असो स्क्रू आहे ना, ते टाईट करायला लागतील. भाई विक्तान भाई, भाई गुलशन भाई. और यहाँ पे ये गुलशन भाई यहाँ पे सर्वे करने के लिए आए थे कि यहाँ पे केक का दुकान कहाँ डालना है. बहुत से लोग बर्थडे मनाने के लिए यहाँ पे आते हैं, तो वो सर्वे करने के लिए आए थे कि केक का दुकान यहाँ पे कहाँ डाल सकते हैं. और देखो यहाँ का क्या ही नजारा है, बघा गाइस. मित्रांनो तुम्ही बघा. हा, तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांना पण दाखवा. थोडे एन्जॉय करत जाऊया, मस्ती करत करत खालती पोहोचूया. चला भेटूया पुढे. काय बोलतो भैया? प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब, आणि मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. आणि तिला पण सांगा सबस्क्राईब करायला. हा, तिच्या त्याला पण सांगा. हे तुम्ही असेच आहे, ती तुमची आणि त्यांचा पण तो का. हा, हे असं असतं बघा मित्रांनो.
ठीक आहे, समजून घ्या थोडं. चला गाइस, नो कमेंट. और ये हमारे बादशाह भाई कहाँ गए? बादशाह भाई कुठे गए? चला गाइस, भेटूया खालती. बादशाह भाई उतरले खालती. तर मित्रांनो, आता आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय. काहीतरी 3:30 वाजता आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आता वाजलेले आहेत पुढे 5 आणि बरंच पुढे आम्ही निघून आलेलो आहे. तर आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चला, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घंटा वाजव. अच्छा. हे लाजाळू पोरं आहेत, तर ते म्हणतात घंटा दाबायला, तर बेल आयकॉन जरूर वाजवा. ओके, चला भेटूया. जय शिवराय मित्रांनो. जय शिव.